नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 20 जून 2026चे जेवढे चालू घडामोडीचे 10 महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर नवीन असा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण बघत असतो, त्याचं विश्लेषण बघत असतो ह्या महत्त्वाच्या 10 प्रश्नांचं. पहिला प्रश्न बघण्याच्या पूर्वी आपण पाठिंबाच्या तासाला शेवटचा जो काही प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकत्याच हान सेओंग सुक हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत? हान सेओंग सुक हे दक्षिण कोरिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनले. तर पर्याय क्रमांक 1. आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे युन सुक योल. सॉरी, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ली जे म्यांग. ली जे म्यांग. दक्षिण कोरियाची राजधानी काय असेल? सियोल ही राजधानी आहे दक्षिण कोरियाची आणि दक्षिण कोरियाचे चलन आहे वॉन. वॉन हे चलन आहे. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच मेघालयमध्ये नवीन शोधण्यात आलेली प्रजात आहे हामाटालिया माऊलिंगोट. ही खालीलपैकी कशाची प्रजात आहे? ही एक प्रकारची नवीन कोळ्याची प्रजात आहे. कोळी. पर्याय क्रमांक 4. कोळी जे जाळं विणत असतं तो कोळ्याचे प्रजात आहे, ज्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे हामाटालिवा माऊलिंगोट या नावाने. मेघालय राज्य. मग मेघालयाची राजधानी काय असेल? मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग. मेघालयाची राजधानी शिलाँग आहे आणि कॉन्राड संगमा हे मेघालयाचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, मेघालयमध्ये गारो, खासी आणि जयंतिया ह्या टेकड्या येतात. ह्या टेकड्या खूप महत्त्वाच्या आहेत. गारो, खासी, जयंतिया नावाचे जिल्हा देखील याच मेघालयमध्ये आहेत. मेघालयमध्ये नुकत्याच 2 भाषांना राज्यभाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. एक आहे खासी आणि दुसरं आहे गारो. मेघालयमध्ये 2 राष्ट्रीय उद्यान येतात. एक आहे नोकरेक, दुसरं आहे बालपक्रम. नोकरेक आणि बालपक्रम हे 2 राष्ट्रीय उद्यान मेघालयमध्ये आहेत. जगातील पहिले पाऊस संग्रहालय नुकतेच मौसिनराम जे मेघालयमध्ये येतं या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. ही आहे गारो जमात. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठलं असेल तर ते मौसिनराम चेरापुंजी मेघालयमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेघालयमध्ये जिवंत मुळांचे पूल ज्याला आपण लिव्हिंग रूट ब्रिज म्हणतो आपण, हे अशा प्रकारचे लिव्हिंग रूट ब्रिज आहेत मेघालयमध्ये, ज्याला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून देखील दर्जा देण्यात आलेला आहे. भारतातील सर्वात स्वच्छ नदी कुठली असेल? उमंगोट नदी मेघालयमध्ये सापडते. मेघालयमधील प्रसिद्ध लोकनृत्य कुठले असतील? त्याचे वांगला, लाहो आणि नोंगक्रेम हे मेघालयमधील नवीन लोकनृत्य आहेत, खूप प्रसिद्ध आहेत. पूर्वेकडे स्कॉटलँड म्हणून ओळखलं जाणारे ठिकाण कुठलं असेल? शिलाँग आहे मेघालयाची राजधानी, ज्याला आपण स्कॉटलँड ऑफ द ईस्ट असं म्हणतो. आणि भारतीय नकाशामध्ये या ठिकाणी आपल्याला मेघालय पाहायला भेटतो. पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच भारतातील 130वी युनिकॉर्न कंपनी कोणती बनलेली आहे? युनिकॉर्न कंपनी जी बनलेली आहे ही AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी बनली आहे. त्याचं नाव आहे सर्वम AI. सर्वम AI पर्याय क्रमांक 1. आणि जो फोनपे आहे तो संपूर्ण जगातील सर्वाधिक डाउनलोड, नुकतंच सर्वाधिक डाउनलोड जे करणारी जी कंपनी आहे ती बनलेली आहे फोनपे कंपनी, वॉलेट कंपनी. ओके, लक्षात ठेवा, सर्वम AI खूप खूप महत्त्वाचं आहे. नुकतेच आलेले CBN@361 डिग्रीज पॉलिमॅथ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? हे या ठिकाणी बसले येतं एन चंद्रबाबू नायडू. पर्याय क्रमांक 2. एन चंद्रबाबू नायडू. लक्षात ठेवा, IMP आहे. आणि एन चंद्रबाबू नायडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे कोणत्या राज्याचे CM आहेत, मुख्यमंत्री आहेत? एन चंद्रबाबू नायडू. रेखा गुप्ता हे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. दिल्लीची 4थी महिला मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. भूपेंद्र पटेल हे गुजरात जो राज्य आहे या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. आणि हिमंत बिस्वा शर्मा हे आसाम जो राज्य आहे या आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच आलेल्या विपो, ज्याला आपण वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, विपोच्या पेटंट क्रमवारीत जागतिक टॉप 20 यादीत भारतातील कोणत्या एकमेव कंपनीचा समावेश करण्यात आलेला आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जागतिक, त्याला आपण ओके बौद्धिक मालमत्ता म्हणतो आपण ॲक्च्युली ह्याला. बौद्धिक मालमत्ता पेटंट दाखल करण्यासाठी जो काही टॉप 20मध्ये आलेल्या आहेत जिओ म्हणजेच जिओ प्लॅटफॉर्म्स. पर्याय क्रमांक 3. जिओ प्लॅटफॉर्म्स. लक्षात ठेवा, IMP आहे. आणि भारतामध्ये जर विचारलं सर्वाधिक पेटंट दाखल करणारं राज्य कुठलं असेल? सर्वाधिक पेटंट दाखल करणारं राज्य कुठलं असेल भारतामध्ये? तर तो राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू.
आणि सर्वात जास्त रामसर स्थळांची संख्या देखील तामिळनाडू याच राज्यामध्ये आहे. आणि जिओन कंपनी ही रिलायन्सची कंपनी आहे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठे येतं? याचं हेडक्वार्टर येतं जिनिव्हा या ठिकाणी, जिनिव्हा स्वित्झर्लंड. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्याने महिला व तृतीयपंथी व्यक्तींना मोफत बस प्रवासासाठी एक योजना सुरू केली आहे? त्या योजनेचं नाव आहे प्रियदर्शिनी. प्रियदर्शिनी योजना ही लॉन्च केली आहे केरळ सरकारनं. केरळम पर्याय क्रमांक 4. केरळम याचं पूर्वीचं नाव होतं केरळ आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये बदल करून आपण नाव चेंज करून घेतलेलं आहे. केरळचं राज्य बनलं केरळम. ओके. आणि केरळची राजधानी काय असेल? तिरुअनंतपुरम. तिरुअनंतपुरम. केरळचे नवीन मुख्यमंत्री बनले, त्यांचं नाव काय असेल? केरळचे नवीन मुख्यमंत्री व्ही डी सतीशन. व्ही डी सतीशन हे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत केरळचे. आणि राज्यपाल तर राजेंद्र अर्लेकर. मग केरळ विषयीचे अधिक पॉईंट आहेत, त्यांच्यावरती एकदा चर्चा करूयात आपण. संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात भारतातील एकमेव शहर कोणते असेल? वारकाला आहे, केरळमध्ये येतं. भारताचे पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणतं असेल? तर तो देखील केरळच आहे, केरळ. भारतातील पहिले हायड्रोजन बसेस लॉन्च करणारे विमानतळ कुठलं असेल? तर ते कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. केवळ प्रवासी कामगारांसाठी भारतातील पहिली आरोग्य आणि अपघात विमा सुरू करणारे राज्य कोणतं असेल? तर तो आहे केरळ. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते राज्य अधिकृतपणे अतिगरिबीमुक्त पहिले राज्य घोषित झाले आहे? हे आहे केरळ. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ, केरळम. भारतातील पहिले जागतिक सागवान परिषद पार पडले आहे कोची या ठिकाणी 2025 मध्ये. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळम आणि त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे बॅसिलस सबटिलस. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळम, केरळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. भावसागर संदर्भ केंद्राला भारताच्या खोल समुद्रातील जीवजंतूंचे राष्ट्रीय भांडार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे राज्य आहे केरळ. आणि केरळमधील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे आरलम वन. प्राचीन बंदरे आणि वारसास्थळे एकत्र करण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम सुरू केला आहे केरळ सरकारनंच. लक्षात ठेवा, सगळे पॉईंट रिव्हिजनच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न. दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? त्याला आपण ओके वर्ल्ड डे टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट म्हणतो. म्हणजेच काय? दुष्काळ व वाळवंटीकरण विरोधी दिवस. हा दरवर्षी असतो 17 जूनला. पर्याय क्रमांक 1 17 जून. मग जून महिन्याचे जेवढे पण दिवस आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. 1 जूनला असतो जागतिक दुग्ध दिन. 2 जूनला आहे तेलंगणा राज्य स्थापना दिवस. 3 जूनला आहे जागतिक सायकल दिवस. 4 जूनला असतो जागतिक कीड दिवस. 5 जूनला आहे जागतिक पर्यावरण दिवस. 7 जूनला आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन. 8 जूनला आहे जागतिक ब्रेन ट्यूमर दिन किंवा जागतिक महासागर दिन. 11 जूनला आहे आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जूनला असतो जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 17 जूनला आहे जागतिक मगर दिन किंवा जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस. चला पुढचा प्रश्न 7वा. 26व्या वरिष्ठ आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे होणार आहेत नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 नवी दिल्लीमध्ये भारतामध्ये होणार आहे ही स्पर्धा, ज्याला भारतीय तलवारबाजी संघटनेने मान्यता दिलेली आहे. त्याला आपण फेन्सिंग म्हणतो आपण. ओके. तलवारबाजीला काय म्हणतात? फेन्सिंग असं म्हणतात. फेन्सिंग असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. भारतामध्ये जे काही 12 महिला आणि 12 पुरुष संघाचे जो काही टीम आहेत, हे टीम पाठवण्यात येणार आहेत ह्या खेळामध्ये समावेश होण्यासाठी. आणि ह्या संघाचे नेतृत्व कोणी केलं असेल? भारताच्या टीमचे नेतृत्व करण्यात येणार आहे भारताचे प्रसिद्ध तलवारबाजी भवानी देवी यांच्याकडून. भवानी देवी जे कोण आहेत? तलवारबाजीचे प्लेयर आहेत. 8वा प्रश्न. नुकतेच भारताने मानवतावादी मदती अंतर्गत खालीपैकी कोणत्या देशाला 5 टन औषधांची मदत केलेली आहे? 5 टन आपण औषधं पाठवले आहेत अफगाणिस्तानला. पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तानची काय राजधानी आहे काबूल या ठिकाणी आपण ही मदत केलेली आहे. लक्षात ठेवा, हे सहकार्य एक मदत आहे. जो अफगाणिस्तान आहे याची राजधानी काबूल आहे. आणि अफगाणिस्तान संसदेचं नाव काय असेल? अफगाणिस्तानचं संसदेचं नाव आहे शोरा. शोरा हे अफगाणिस्तान संस्थेचं नाव आहे. अफगाणिस्तान व भारत
यांच्या धर्माची काय सीमारेषा आहे, यांच्या धर्माची सीमारेषा याला काय म्हटलं जातं, हिला म्हणतात ड्युरॅन्ड रेषा. ड्युरॅन्ड रेषा जी 106 किलोमीटर अंतराचा आहे लडाख आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान. आणि जे काही अदर देश आहेत त्यांच्यावरती एकदा राजधानीवर नजर टाकूयात आपण. इंडोनेशिया राजधानी येतं जकार्ता. जकार्ता राजधानी इंडोनेशियाची. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या ठिकाणी एशियन डेव्हलपमेंट बँकेचं काय हेडक्वार्टर आहे. इक्वेडोरची राजधानी येतं क्विटो. क्विटो आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. कॅनबेरा. पुढचा प्रश्न 9वा. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने, त्याला आपण AIFF म्हणतो, 17 वर्षाखालील महिला युवा लीगच्या पहिल्या हंगामाची घोषणा कोणत्या राज्यात केली आहे? 17 वर्षाखालील महिला युवा लीगच्या पहिल्या हंगामाची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्या राज्यामध्ये? तो राज्य आहे छत्तीसगड. पर्याय क्रमांक 4. छत्तीसगडमध्ये ही स्पर्धा होणार आहे, लक्षात ठेवा. मग छत्तीसगड यांच्याविषयी अधिक पॉईंट आपण एकदा चर्चा करूयात. निर्मिती आहे 1 नोव्हेंबर 2000 मध्ये आणि मध्य प्रदेश राज्यामधून कट होऊन छत्तीसगड निर्माण झालेलं आहे. राजधानी रायपूर आहे. मुख्यमंत्री येतं विष्णुदेव साय आणि राज्यपाल येतं रमन डेका. विधानसभा सदस्य संख्या 90 आहे. लोकसभा सदस्य 11. राज्य प्राणी निलगिरी तहर आहे. राज्य मासा आहे चालणारा कॅटफिश आणि राज्य फळ आहे फणस. पुढचा अंतिम महत्त्वाचा प्रश्न. नुकत्याच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIA म्हणतो आपण, NIAचे पोलीस महानिरीक्षक कोण बनलेले आहेत? हे 2003च्या छत्तीसगड केडरचे IPS अधिकारी आहेत. याचं नाव आहे सुंदरराज पी. पर्याय क्रमांक 3. सुंदरराज पी. आणि जो NIA आहे, NIAचे डायरेक्टर जनरल महासंचालक कोण असतील? महासंचालक वेगळे आहेत बरं का. NIAचे महासंचालक आहेत राकेश अग्रवाल. राकेश अग्रवाल हे तर NIAचे प्रमुख. आणि NIAची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना झाली 2009 मध्ये. 2009 लक्षात ठेवा. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा GK. ज्यांनी कोणी अजून आपलं एप्रिल महिन्याचं आणि मे महिन्याचे किंवा जानेवारी ते मे पर्यंतचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ईबुकच्या स्वरूपामध्ये, हे तुम्हाला 10 रुपयामध्ये भेटून जाईल. पूर्ण जानेवारी ते मे 30 मे पर्यंत पाहिजे असेल तर तुम्हाला 40 रुपये पे करावे लागतील या QR कोडवरती किंवा या नंबरवरती. आणि त्याचं स्क्रीनशॉट देखील याच नंबरला पाठवून ठेवा. तुम्हाला लगेच ईबुक भेटून जाईल प्रत्येक महिन्याची वेगवेगळी. चला, मागच्या एकदा प्रश्नावरती, सर्व प्रश्नावरती नजर टाकूयात जेणेकरून आपल्याला रिव्हिजन होऊन जाईल. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले सेंटर ऑफ डिझाईन एक्सलेन्स, ज्याला आपण कोडेन नाव दिलं, कोडेन स्थापन करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे? IIT हैदराबाद. दरवर्षी जागतिक मगर दिन कधी साजरा केला जात असतो? 17 जून. 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत कोणत्या देशातील नॉर्दर्न टेरिटरी आणि क्वीन्सलँडमध्ये आयोजित एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 मध्ये भारत सहभागी होणार आहे? ऑस्ट्रेलिया. नुकत्याच कोणत्या मंत्रालयाने योग पार्क पोर्टल लॉन्च केले आहे? आयुष मंत्रालय. सारिंदा या आदिवासी वाद्यासाठी GI टॅग मिळाला असून ते कोणत्या राज्यातील आहे? हे आहे त्रिपुरा. नुकत्याच आलेल्या टाइम 100 स्पोर्ट्स 2026 मध्ये सर्वाधिक प्रभावशाली खेळाडूमध्ये सामील होणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहेत? स्मृती मंधाना. IIRF इंडिया रँकिंग 2026च्या केंद्रीय विद्यापीठ श्रेणीत प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाने पटकावला आहे? हे आहे JNU. नुकत्याच पीडीआय पेंटिंग व पत्रकटी स्टोन क्राफ्टला GI टॅग मिळाले असून हे कोणत्या राज्यातील आहे? हे आहे बिहार. भारताचे बहुराष्ट्रीय हवाई संरक्षण जाळे जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचले आहे? हे आहे 5व्या. नुकत्याच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पवन ऊर्जा पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी कोणत्या पोर्टलचा शुभारंभ केला असेल? तर ते WT मारुत. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या एकदा जाता जाता. नुकत्याच बाललैंगिक शोषण साहित्य पाहणाऱ्या, डाउनलोड करणाऱ्या, साठवणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन पी हंट कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर एकदा सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. याचं उत्तर आपण उद्या जाणून घेऊयात. चला, एकदा जाता जाता लाईक करा व्हिडिओला. आणि जे आपलं अनुभवचं ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे, या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन घेऊ शकता. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल पण देखील आहे, त्याला पण जॉईन होऊ शकता. इंस्टाग्रामचे पेज आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. आणि जो आपला अनुभव स्टडीचं चॅनल आहे, व्हॉट्सअपचं चॅनल, या व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलच्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे अनुभव स्टडी NDSS म्हणून. ओके, चला. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनपूर्वक. जर एकदा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. रोज सकाळी आपण 6 वाजता हा व्हिडिओ पाहत असतो.
चला थांबूयात आपण. भेटूत उद्या सकाळी 6 वाजताच्या लेक्चरमध्ये आणि रात्री 9 वाजताचे पी-वाय-क्यूच्या विश्लेषणमध्ये याच YouTube चॅनलवरती. थँक जय हिंद.